नमस्कार मित्र हो. हा इंग्लिश सिरीजचा आपला चौथा व्हिडिओ आहे. याआधी आपण अगदी बेसिक घेतलेलं आहे, ज्यामध्ये ABCD वगैरे इंग्लिश ही दोन प्रकारात लिहिली जाते. ABCDचे म्हणजे जे अल्फाबेट्स आहेत त्याचे दोन प्रकारात विभागणी होते, वॉवेल, कॉन्सोनंट. हे सर्व भाग आपण आधीच्या 3 व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. ज्यांनी बघितलेले नसतील त्यांनी ते व्हिडिओ आधी बघायचे आहेत. आता खरी इंग्लिशला आपण इथून सुरुवात करणार आहोत, कारण आपण आता पार्ट ऑफ स्पीचला सुरुवात करणार आहोत. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, तर शब्दांच्या जाती. मराठी असो का इंग्लिश असो, एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. आणि आपलं कुठलंही सेंटेन्स असो, इंग्लिशचं असो मराठीचं असो, ह्या 8 शब्द जे आहेत त्या शब्दांपासूनच ते वाक्य बनलेलं असते. म्हणजे सर्व शब्द ऍट अ टाइम त्या वाक्यात असतील असं नाही, परंतु या 8 शब्दांपासूनच ते वाक्य बनलेलं असतं. म्हणून आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर करून घेणे या सगळ्या शब्दांच्या जातीचे अत्यंत गरजेचे आहे. आता आपण इथे अगदी डिटेल नियमानुसार ग्रामर घेणार नाही आहोत. फक्त इथे नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, हे जे बेसिक कन्सेप्ट आहे त्यांचे तेवढे समजून घेणार आहोत. तर आधी आपण आता नाम समजून घेऊया. मराठीत त्याला नाम म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला नाउन म्हणतात. आता इथे एक व्याख्या दिलेली आहे, ते व्याख्या आधी समजू, मग त्यात आपण थोडक्यात आपल्या भाषेत त्याला समजण्याचा प्रयत्न करू. सृष्टीतील मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा शब्द, तसेच कल्पनेने जाणलेल्या गोष्टी, अनुभवता येणाऱ्या गोष्टी, फील करू शकणाऱ्या अवस्था, स्थिती, तसेच सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला ज्या नावाने आपण हाक मारतो अशा कुठल्याही गोष्टीला नाम असे म्हणतात. नामाचे इंग्रजीमध्ये 5 व मराठीमध्ये 3 प्रकार पडतात. मराठीचा आपल्याला इथे अभ्यास करायचा नाहीये सध्या, त्यामुळे आपण फक्त इंग्लिशचाच अभ्यास करू. आता नेमकं नाम म्हणजे काय, म्हणजे नाउन म्हणजे काय, तर आपल्या सभोवताली जीही गोष्ट तुम्हाला डोळ्यांनी दिसत असेल, निर्जीव असो सजीव असो, त्या गोष्टीला आपण कुठल्या नावाने हाक मारतो. त्या प्रत्येक गोष्टीला नाम किंवा नाउन असे म्हणतात. जसं का तुम्ही उभे आहात आणि तुमच्या समोर ग्राउंड आहे, तर ग्राउंड हे एक नाम झालं. ग्राउंडवरती मुलं खेळतात, मुलं हे एक नाम झालं. त्यानंतर तिथं झाड आहे तर झाड एक नाम झालं. समोरून जर रस्ता जात असेल, रस्ता एक नाम झालं. रस्त्यावरून गाडी जात असेल, गाडी एक नाम झालं. तशा तुमच्या सभोवताली जितक्याही गोष्टी तुम्हाला निर्जीव असो सजीव असो ज्या दिसत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीला आपण ज्या नावाने किंवा ज्या शब्दाने हाक मारतो त्या शब्दालाच आपण नाम किंवा नाउन असं म्हणतो. मग आता फक्त ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्याच गोष्टींना नाम असं म्हणतात का, तर तसं नाही. कल्पनेने जाणलेल्या गोष्टी, आता मग कल्पनेने जाणलेल्या गोष्टी कशा, जसं का स्वर्ग नर्क आपण बघितलेलं नाहीये, ते फक्त आपण एक कल्पना केलेली आहे, तर त्या सुद्धा गोष्टीला आपण काही ना काही नावाने हाक मारतो. जसं का आपण स्वर्गाला स्वर्ग म्हणतो, आपल्याला माहिती नाही, परंतु स्वर्गाची डेफिनेशन व तिथे छानशा नद्या असतील, पर्या असतील, अशा ज्या काही आपल्या कल्पना केलेल्या आहेत त्याला आपण स्वर्ग म्हणतो. तर स्वर्ग हे सुद्धा एक नाव आहे, नर्क हे सुद्धा एक नाव आहे. आता अनुभवता येणाऱ्या गोष्टी किंवा फील करू शकणाऱ्या अवस्था, स्थिती, तसेच सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला आपण ज्या नावाने हाक मारतो हे तर आपण आता बघितलं. आता इथे मी दिलेलं आहे एखाद्या अवस्था म्हणजे काय, की आता तो आजारी आहे तर आजार, किंवा गरीब आहे तर गरिबी, श्रीमंती, हे जे अवस्था आहेत त्या अवस्था सुद्धा नाम आहेत. म्हणजे गरिबी आणि श्रीमंती, गरीब नाही गरिबी, म्हणजे त्या गरीब माणसाच्या अंगी असणारा तो किंवा त्याच्या अंगी असणारी ती जी अवस्था आहे ते नाम आहे. गरिबी, श्रीमंती, इमानदारी, तर ह्या सर्व गोष्टी नाम आहेत. आपण त्या आता थोडक्यात इथे मी त्याचं डिवायडेशन जे आहे ग्रामॅटिकली ते आपण इथे बघूया, अगदी थोडक्यात बघणार आहोत. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे 5 प्रकार हे इंग्लिशमध्ये सांगितलेले आहेत. तर प्रॉपर नाउन म्हणजे काय, जसं का आपण व्यक्तीला जी नावं दिलेली आहेत, जसं का रामेश, गंगा, हिमालय, ही जी नावं आहेत हे सर्व प्रॉपर नाउन आहेत. याच्यात काय असते की यांचं कधी अनेक वचन होत नाही आणि ही एक विशिष्ट नावे असतात. जेणेकरून आता तुम्हाला बघा सचिन तेंडुलकर असं जर का म्हटलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपण एखाद्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर विषयी बोलत आहोत. पण आपण जर म्हटलं की क्रिकेट प्लेयर, तर आपल्याला माहिती का आपण कोणाविषयी बोलतोय. म्हणून असं पर्टिक्युलर जर नाव असेल तर अशी सर्व नावं हे प्रॉपर नाउन मध्ये येतात. मग त्यात माणसांची नावं असो, शहरांची नावं असो, किंवा मग पर्वत असो, नद्यांची नावं असो, हे आपणच त्यांना दिलेली असतात. त्या प्रत्येक नावाला विशेष नाम किंवा इंग्लिशमध्ये प्रॉपर नाउन म्हणतात. आता कॉमन नाउन काय, कॉमन नाउन म्हणजे काय की या सर्व घटकांचं ते प्रतिनिधित्व करतात एखाद्या. जसं का आता मुलगा, मुलगा कोणत्या मुलगाविषयी आपण बोलतोय का नाही, आपण आधी जसं बघितलं का रमेश वगैरे हे जे आहे हे प्रॉपर नाउन झाले.
पण मुलगा जर म्हटलं आपण तर त्यात सर्व मुलं आले, म्हणजे अशा सर्व मुलांच्या त्याच्यासाठी आपण जो वापरला जाणारा शब्द असतो, जसं की मुलगा म्हटलं म्हणजे सर्व मुलं त्यात आले, तर असं जे सर्व मुलगा या जातीचं जे काही प्रतिनिधित्व करत असेल ग्रुपचं, त्यास याला आपण कॉमन नाउन म्हणतो. असे पर्वत म्हटलं म्हणजे सर्व पर्वत झाले, नदी म्हटलं म्हणजे सर्व नद्या आल्या, पर्टिक्युलर जर आपल्याला त्या करायचं आहे तर गंगा, हिमालय वगैरे असं सर्व येते. कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय येते तर आर्मी, संघटना, संघ, वर्ग, हे जे सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला कलेक्टिव्ह नाउन मध्ये येतात. कारण का की याच्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात, वस्तू असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती असले आणि त्यांचा जर कधी एखादा संघ बनलेला असेल तर कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. मटेरियल नाउन मध्ये काय येतं का ज्या वस्तू लिटर, मीटर आणि किलोग्राम मध्ये मोजल्या जातात अशा सर्व वस्तूंना आपण मटेरियल नाउन म्हणतो. मग जसं का साखर, पेट्रोल किंवा मग कापड, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मटेरियल नाउन मध्ये येतात. त्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय की एखाद्या व्यक्ती असो किंवा वस्तू असो त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या अंगी असलेला जो गुणधर्म असतो. आता एक व्यक्ती आहे तर आपण तो इमानदार असेल किंवा मग बेईमान असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इमानदारी, बेईमानी. जसं का आपण आधी बघितलं गरिबी वगैरे ह्या अवस्था, तर ह्या ज्या माणसाच्या अंगी असणारे गुणधर्म आहेत किंवा अवस्था आहेत ह्या भाववाचक नाम मध्ये येतात. तर हे आपण पुढे व्यवस्थित एकदम सविस्तर घेणार आहोत. फक्त आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा, मी खाली काही उदाहरणं दिलेली आहेत, जसं का स्वर्ग, नरक, गरमी, थंडी, गारवा, हवा, सौंदर्य, दयाळूपणा, हे माणसाच्या अंगी असलेले गुणधर्म आहे. झोप, इमानदारी, गरिबी, चोरी, गुलामी, दगड, झाड, बिल्डिंग, चंद्र, सूर्य, हे सर्व नावं आहेत. एवढं फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्या सभोवताली असलेल्या प्रत्येक वस्तूला आपण नाम किंवा नाउन असे म्हणतात. त्यानंतर माणसाच्या अंगी असलेले गुणधर्म वगैरे, पदार्थवाचक असतील पेट्रोल, साखर, सोने वगैरे, अशा सगळ्या वस्तू आपण इथे आता नामची संकल्पना समजून घेतलेली आहे. मराठीमध्ये हे 3च प्रकार असतात, इंग्लिशमध्ये हे 5 प्रकार असतात. आता आपण इथे समजून घेऊ प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय तर आधी आपण जे नाम बघितलं त्या नामाच्या म्हणजे एखाद्या नामाचा परत परत तोच वापर न करता आपण त्याच्याऐवजी जो वापर केला जातो त्याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. आता आपण व्याख्या आधी बघून घेऊ, मग आपण थोडस आपल्या भाषेत एक्सप्लेनेशन देऊ. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन म्हणजे सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो. तसे सर्वनामाचे 9 प्रकार पडतात. आपल्याला पूर्ण 9 अजून काही बघायचे नाहीयेत. ज्यावेळेस आपण ग्रामर घेऊ तेव्हा बघू आणि आपण काही शब्दार्थ देऊ त्यावेळेस मी थोडक्यात तुम्हाला समजून देईल. आता मी एक उदाहरण दिलेलं आहे, ते तुम्ही जर का समजलं तर तुम्हाला प्रोनाउन काय आहे हे समजून जाईल. प्रमोद माझा मित्र आहे, तो आज मुंबईला जात आहे, तेथे तो त्याच्या चुलत भावाकडे थांबणार आहे. आता हे झालंय 2-3 सेंटेन्स मिळून आपण एक बनवलेले आहे हे सेंटेन्स. आता सेम आपण खाली बघू. प्रमोद माझा मित्र आहे, प्रमोद आज मुंबईला जात आहे, प्रमोदच्या चुलत भावाकडे थांबणार आहे. आता हे बोलायला किती विचित्र आणि वेगळं वाटतं, म्हणून आपण या प्रमोदच्या नावाच्या ऐवजी आपण इथे काय घेतलं, तो घेतला. म्हणजे या प्रमोद या नामाऐवजी आपण तो वापरला तर तो, ती, ते, ता, हे जे काही सर्व शब्द आहेत हे प्रोनाउन मध्ये येतात. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे का नाम म्हणजे काय आणि प्रोनाउन म्हणजे काय. पुढे आपण पुढचा व्हिडिओ ऍडजेक्टिव्ह आणि त्याच्या पुढचे येणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्या आपण घेणार आहोत. जास्त मोठे व्हिडिओ करणार नाही आपण, जास्तीत जास्त 5-5, 7-7 मिनिटाचे व्हिडिओ बनवणार आहेत, जेणेकरून बघायला आपल्याला सोपे जातील आणि समजायलाही सोपं जाईल. तर आता इथे इंग्लिश मध्ये मी दिलेलं आहे उदाहरण. प्रमोद is my friend. He is going to Mumbai today. He is going to stay at his cousins. हे थोडक्यात इथे कझन्स तुम्ही म्हणणार का ऍपोस्ट्रॉफी एस दिलाय मग होम मध्ये कंसात का घेतलेला आहे. तुम्ही नुसतं ऍपोस्ट्रॉफी एस देऊन जरी घेतलं ना की ही इज गोइंग टू स्टे ऍट हिज कझन्स एवढं जरी म्हटलं म्हणजे त्याचा अर्थ असाच होतो डायरेक्ट का तू त्याच्या कझनच्या घरी थांबणार आहे. तिथे होम लिहिण्याची गरज नसते, लिहिलं तर फार चांगलं, पण तुम्हाला समजण्यासाठी मी हे लिहिलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आपण सुरुवात अगदी बेसिक पासून केलेली आहे आणि अगदी थोडक्यात हे समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आपण पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहोत, परंतु आपल्याला आधी इंग्लिश बोलणं शिकायचं आहे. त्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचे आहे. कारण का की वाक्य जे असते इंग्लिशचं हे एक स्ट्रक्चर असतं आणि ते आपल्याला
कुठला शब्द कुठे घ्यायचा, म्हणजे कर्ता कुठे घ्यायचा, नाम कुठे घ्यायचं, ऍडजेक्टिव्ह कुठे घ्यायचं, अशी व्यवस्थित त्याची रचना असते, त्या रचनेनुसारच घ्यायचं असते. म्हणून आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचं आहे. तर नाम काय असते, प्रोनाउन काय असते, ऍडजेक्टिव्ह काय असते. कारण मी एक तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो की ब्युटी हे नाम आहे, ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ब्युटिफुली हे ऍडव्हर्ब आहे. तर कुठे आपल्याला ब्युटी घ्यायचं आहे, कुठे ब्युटिफुल घ्यायचं आहे आणि कुठे ब्युटिफुली घ्यायचं आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण हे सगळे केलेलं आहे. तर आय होप का तुम्हाला हे सगळं समजलं असेल. पुढचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.